नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। भगवंत आता आपल्या जीवनाशी जोडून असलेलं गाभात्मक तत्वज्ञान सरळ सोप्या भाषेत समजावून सांगतायत. म्हणून अध्याय 16 आणि अध्याय 17 हे परिशिष्ट मानले जातात. आणि परिशिष्टामध्ये तत्वज्ञान सांगताना ज्याची विचारधारा समजून घेतली जाते किंवा जी विचारधारा अंमलात आणली जाते ते सूत्र या परिशिष्टामध्ये असतं. तसं 17व्या अध्यायामध्ये या परिशिष्टामध्ये आपल्या जीवनासाठी आवश्यक असणारं जे 4 स्तंभरूप मूलाधार म्हणून आहेत त्यांचं वर्णन आपल्याला समजलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला कळलं आहाराशिवाय व्यक्तीचं, आहार म्हणजे पोषण, पोषणाशिवाय व्यक्तीचं विकसन शक्य नाही. म्हणून आहार अतिशय महत्त्वाचा आहे. मग फक्त व्यक्तीला आवश्यक आहे का? नाही. सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला त्या घटकाच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार पोषण हवं असतं, आहार हवा असतो. अगदी जमिनीला सुद्धा आहार हवा असतो ना. तेव्हा आपण विचार करायला लागलो की आपल्या लक्षात येतं सर्वव्यापित्व. तेव्हा आहाराचं सर्वव्यापित्व आपल्याला 17व्या अध्यायामध्ये जाणवतं. म्हणजे आधी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी आपण स्वतः सर्वव्यापी कसे आहोत याविषयी विवेचन केलं. कसं सगळ्या सृष्टीला व्यापून पुन्हा दशांगुळं आहेत शिल्लक त्याविषयी सांगितलं. आणि म्हणून आपल्याला उलगडायला लागलं की अरे सर्व व्यापून दशांगळं उरणारी काय असू शकतं ज्याला परम आत्मा म्हणता येईल. अर्थात परमात्मा म्हणजे चैतन्य किंवा ऊर्जा. तेव्हा परमात्मा म्हणजे आपण जसं सृष्टीतले घटक या चर्मचक्षूंनी बघू शकतो, त्याचं वर्णन करू शकतो, त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, तसं ह्या परमात्म्याचं अस्तित्व अनुभूती म्हणून जाणीवेत प्राप्त होऊ शकतं. पण तेवढ्या आपल्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्या लागतात. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला आगीजवळ काहीतरी काम चालू आहे. अगदी काड्यापेटीची काडी का पेटवेना, दिवाळीत वगैरे पेटवतो ना आपण, मग ती फुलबाजी त्यांनी पेटवतो किंवा काही हल्ली काय फटाके उडवावेत उडवू नयेत वगैरे काय काय विषय चर्चेला असतात. आपल्याला त्याच्यात नाही जायचं आहे. पण भाजलं समजा तर त्या भाजण्याचं प्रमाण किती टक्के आहे वगैरे हे डॉक्टर शोधून काढतात. सर्वसामान्य तुम्ही आम्ही काय करतो, भाजल्यावर उपाय काय करायचा त्याविषयी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यातला कोणता उपाय किती भाजल्यावर, कशाने भाजल्यावर फायद्याचा ठरू शकतो याविषयी अंदाज बांधतो. प्रत्यक्ष भाजून घेऊन मग आता मला अनुभव कळला, आता मला हा उपाय योग्य वाटतो असं नाही ना करत. किंवा दुसऱ्यांनी सांगितलं हे ताडून पहा बघ, जर का तेलाने भाजलं ना तर हा उपाय आहे बरं का, उकळत्या पाण्याने भाजलं ना तर हा उपाय आहे. हो का, मग ते खरं का खोटं हे तपासून पाहण्यासाठी आपण त्याचा अनुभव घ्यायला जातो का?
नाही घ्यायला जात. अशा काही गोष्टी ह्या जाणीवेच्या पातळीवर आकलन करून घ्यायच्या असतात आणि त्या आपण आकलन करून घेतोही. जसं की मोबाईल वापरताना 5G मोबाईल आहे, 4G मोबाईल आहे, सहज शब्द बोलले जातात. पण टेक्निकली त्याच्यामध्ये काय फरक असतो किंवा कशा प्रकारची रचना अंतर्भूत असते, ह्या बारकाव्यांमध्ये आपण सर्वसामान्य माणसं कुठे जायला नाही जात बसत. पण आपल्याला दोन्हीतला फरक कळतो. का कळतो? कारण आपण ते वापरतो. मग वापरताना आपण त्यातलं तंत्रज्ञान, त्यातले बारकावे हे नाही शोधत बसत. मला काय आवश्यक आहे त्यावर लक्ष आपण केंद्रित करतो. तसंच घरामध्ये बघा, घरामध्ये आपण साधारणपणे आज वस्तू संपली की उद्याला नवीन आणा असं क्वचितच करतो ना. साधारण एक आठवडाभर पुरेल असं धान्य, अगदी आठवडाभर असं नाही, महिनाभराची यादी करतात, कोणी वर्षभराचं धान्य भरतात. पण घरच्या व्यक्तींना जसं आवश्यक असेल आणि जसं आपल्याला खिशाला परवडेल तशा पद्धतीने आपण 1 दिवसाचं, 2 दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं असं रेशन भरतो की नाही. मग ते भरल्यानंतर ज्या पिशवीमधून ते आणलेलं असेल ते आपण एका डब्यामध्ये ठेवतो. मग रोजचं जेव्हा वापरायचं आहे तेव्हा तो मोठाच्या मोठा डबा आपण काढून बसतो का? नाही ना. रोज जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण वापरतो आणि ते ज्याच्यामध्ये बनवायचा आहे पदार्थ, शिजवायचा आहे, त्याच्यासाठी जेवढं आवश्यक तेवढंच बगुलं म्हणा, पातेलं म्हणा, कढई म्हणा, तेवढ्या आकाराचीच घेतो. मला जर घरी 3 माणसं असतील, 5 माणसं असतील तर त्यांना किती अन्न रोज शिजवावं लागणार आहे, त्यानुसार मी त्या पातेल्याचा आकार ठरवते. पण हेच मला जर 50 माणसांसाठी करायचं असेल तर रोज वापरातली मला पातेली, भांडी चालतील का? मग मला तशी मोठ्या प्रमाणावरची भांडी उपलब्ध करून घ्यावी लागतील की नाही. म्हणजे धान्य तेच आहे, पण मला किती प्रमाणात तयार करायचा आहे पदार्थ, त्यानुसार मला ते कशात बनवायचं त्या भांड्याचा आकार ठरवावा लागतो. तसं ऊर्जा जी आहे ती ऊर्जा किती आहे हो, आपण अंदाज करूया. किती ऊर्जा असेल, स्वतःमध्ये किती ऊर्जा असेल, येईल मोजमाप करता? नाही करता येत. का नाही करता येत? कारण आपल्यामध्ये असणारी ऊर्जा सातत्याने खर्च पण होत असते आणि नव्याने भर पडत पण असते. मग ही खर्च होत असलेली ऊर्जा ती तरी आपल्याला मोजता येते का? येते ना, कॅलरीच्या रूपाने. हल्ली जिममध्ये ते मोजण्याची काही यंत्र वगैरे असतात ना, किती कॅलरीज खर्च झाल्या ते मोजता येतं. पण त्या खर्च झालेल्या कॅलरीज भरून निघाल्यानंतर माझ्याकडे टोटल ऊर्जा किती झाली याचा नाही अंदाज बांधता येत. कारण खर्च झालेली ऊर्जा आणि प्राप्त झालेली ऊर्जा याचा मेळ ते घालण्याचं गणित कुठं आहे. त्यामुळे ऊर्जेची आवक जावक ही नेमकी प्रमाणशीर मोजता येणं विज्ञानाने प्रयत्न करू शकू, पण ते अखेरीस ज्ञानाच्या पातळीवरच जाऊन पोहोचतं. तसं शरीराच्या अणुरेणूमध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेलाच आपण नाव देतो आत्मा. म्हणजे संपूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये जर कोणाचं अस्तित्व असेल तर ते कंपल्सरी आवश्यक असणारं अस्तित्व ऊर्जेचं. ऊर्जा नसेल तर ती सेल, ती पेशी डेड बनते. मग तिला अस्तित्व उरतच नाही. मग जसं एका पेशीच्या बाबतीत आहे तसं अवयवाच्या बाबतीत आहे. मग आपल्याला डॉक्टर सांगतात हा अवयव निकामी व्हायला लागलाय. निकामी व्हायला लागलाय म्हणजे त्याच्यामधली ऊर्जा केंद्रित होऊ शकत नाही.
ऊर्जा पेलवण्याचं, ती साठवण्याचं आणि परत ती उपयोगात आणण्याचं हे जे काय आवक जावक देवघेव ती त्या अवयवाकडून आता होईनाशी झालेली आहे. मग हे फक्त त्या अवयवापुरतं लागू आहे. म्हणजे मग आत्मा संपला का आपला? नाही ना. तो अवयव फक्त निकामी झाला आहे. डॉक्टर म्हणतात काही हरकत नाही, तो अवयव आपण ट्रान्सप्लांट करू शकतो आणि पुन्हा आपलं शरीर ऊर्जामय चैतन्यमय काम करू शकतो. म्हणजे अशी ही ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्या देहातल्या अणुरेणूमध्ये जशी आहे तशी इतरांच्या पण अणुरेणूंमध्ये आहे. सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या अणुरेणूमध्ये आहे. मग अशी प्रत्येक घटकामध्ये असणारी ऊर्जा म्हणजे त्या घटकापुरता तो आत्मा. असा प्रत्येक घटकामध्ये आत्मा आहे. आत्मा समजला आपल्याला. आता मग परमात्मा म्हणजे कोण बरं? सोपी गोष्ट आहे ना. माझ्यासाठी परमात्मा कोण? जे घटक मला ऊर्जा पुरवतात. ऊर्जेचा व्यय झाल्यानंतर, खर्च झाल्यानंतर पुन्हा मला जिथून ऊर्जा प्राप्त होते, जिथून त्या ठिकाणी ऊर्जेचा साठा असणार आहे. मग जिथे कुठे असा ऊर्जेचा साठा असेल ती सगळी ऊर्जा म्हणजे परम आत्मा. पण ऊर्जा दिसत नाही ना. ऊर्जा अशी मुठीत पकडून आहे. मूठ बंद केली, आपण विचारतो काय आहे मुठीत? मग सांगतात मोठी माणसं हवा आहे मुठीमध्ये. उघडलं, कुठे दिसते हवा? नाही दिसत आहे. पुन्हा मूठ बंद केली, काय आहे मुठीत? हवा. कुठे आहे? नाही दिसत आहे. पण हवा असते, अस्तित्व जाणवतं. तसं या परमात्म्याचं सुद्धा अस्तित्व जाणवून घेता येतं, जाणता येतं. पण सहज शक्य नाही आहे बरं ते. माझ्यातली ऊर्जा जशी मलाच जाणता येते आणि मग अगदी छोटी मुलंसुद्धा दमल्यासारखी बसतात, चालणं थांबवतात, खेळणं थांबवतात आणि अगदी छोटी बाळं सहज सहज त्यांच्यातली ऊर्जा वापरून वापरून कमी होतीये आणि त्या प्रमाणात बाहेरून प्रवेश ऊर्जा नवीन करत नाही आहे हे लक्षात आलं की त्यांची ती गुडप्प झोपून जातात. जिथे बसलेले असतील तिथे लुडकतात आणि झोपून टाकतात, गाढ झोपी जातात. होतं ना असं? मोठ्या माणसांना सुद्धा असंच होतं. शरीरातली ऊर्जा कमी होतीये असं वाटलं की मरगळ आल्यासारखं वाटतं, थकवा येतो आणि मग सहजपणे नवीन ऊर्जा जोपर्यंत प्रवेश करत नाही, ऊर्जा आहेच, बाहेर ऊर्जा आहेच, पण तिचा प्रवेश माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत मला देखील थकवा मरगळ जाणवते. म्हणजे माझ्या देहामधली ऊर्जा ही व्यय होऊ शकते आणि पुन्हा त्यात नव्याने भर पडू शकते. पण ऊर्जा असतेच म्हणून नवीन ऊर्जा स्वीकारता येते आणि आहे ती ऊर्जा वापरता येते. पूर्णच ऊर्जा क्लोज संपली की देहाला अस्तित्व उरतच नाही. म्हणजे देहातली सगळीच्या सगळी ऊर्जा ज्या क्षणी बाहेर पडून जाईल, डब्यातलं धान्य संपलं की आपण काय म्हणतो, आता डबा रिकामा, नवीन धान्य आणून भरलं पाहिजे. डबा तसाच राहतो. तसा आपल्या देहातला सुद्धा सगळीच्या सगळी ऊर्जा वितरित झाली, बाहेर निघून गेली, त्याचा व्यय झाला की उरतं त्याला आपण कलेवर, निष्प्राण देह असं म्हटलं जातं. आणि मग जी ऊर्जा बाहेर पडते ती कुठे जाते? कुठे जाणार? दिसत नाही आपल्याला, पण जाते नक्की. मग अशी जी ऊर्जा सृष्टीमधून कुठल्या ना कुठल्या घटकातून सातत्याने बाहेर पडतच असणार आहे ना.
आणि नवीन ऊर्जा प्रवेश करतच असणार आहे ना. मग ही आवक जावक ऊर्जेची ज्याच्या कोणाच्या ताब्यात आहे, जो कोणी करतो, त्याला म्हणायचं परमात्मा. देश, देश कुठे शोधता येतो? पण देश आहे. देश म्हणजे काय आहे? फक्त जमीन आहे. त्या जमिनीवर निवास करणारी फक्त माणसं आहेत. त्या भूभागामध्ये असणारी फक्त वृक्षवेली आहेत. त्या भूभागाशी संबंधित फक्त नद्या आहेत. त्या भूभागाशी संबंधित अन्य जेवढे घटक आहेत, खडक, बाकीचे घटक, म्हणजे फक्त देश आहे. सगळं एकत्रित केलं केवढी यादी होईल, बरोबर की नाही? पण सुरुवात कुठून असते? मीपासून. अगदी सुरुवातीला देश कोणता? माझ्यापुरता. माझे हात, माझे पाय, माझं पोट, माझी पाठ, माझे डोळे, माझे कान, माझे नाक. अरे बापरे, मी म्हणजे काय? एवढं सगळ्याची यादी ना. म्हणजे नुसत्या मीची यादी एवढी मोठी होते. मग आमचं घर म्हटलं तर त्याची केवढी मोठी यादी. मग आमचं बिल्डिंग म्हटलं तर त्याची केवढी यादी. आमचं गाव म्हटलं तर. असं वाढत 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 केवढं मोठं वर्तुळ होईल. आणि त्यात काय काय असेल ते सगळं एकत्र केलं ना की त्याला म्हणायचं परमात्मा. आणि मग आत्मा कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये मी आहे तो आत्मा. म्हणून मीशी निगडीत आत्मा. आणि वाढत वाढत वर्तुळ विस्तारत 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 केवढं मोठं होऊ शकतं, त्याला म्हणायचं परमात्मा. म्हणून आत्मा सीमित आहे, मर्यादित आहे. जो व्यक्त डोळ्याला दिसतोय त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्याला म्हणायचं आत्मा. आणि जी ऊर्जा अशी बांधीव नाही आहे, सगळीकडे विस्तारलेली आहे, जी डोळ्यांना दिसतच नाही, त्याच्याही पल्ल्याड आहे, त्या सगळ्या ऊर्जेला मिळून म्हणायचं परमात्मा. जसं आकाशाला दिसतं आपल्याला, पण हात लावता येतो का? अगदी विमानात बसून उंच आकाशात गेलो असं जरी आपण म्हटलं तरी त्याच्यावरती पुन्हा आकाश दिसतंच की. म्हणजे आकाशाला जसा हात लावता येत नाही ना, कारण ती पोकळी आहे आणि तिथे ऊर्जा आहे. तशी सर्वदूर सर्वव्यापी जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, स्पंदनं आहेत, वेवलेन्स आहेत, त्याला म्हणायचं परमात्मा. आणि त्यातल्या ज्या वेवलेन्स, जी स्पंदनं बंदिस्त आपल्या देहात आहेत त्याला म्हणायचं आत्मा. मग असं ज्या ज्या वस्तूमध्ये बंदिस्त स्पंदनं आहेत त्यांना त्या त्या वस्तूचा आत्मा म्हणायचं. आणि असा सर्वदूर ज्या वेवलेन्स पसरलेल्या आहेत, किती अंतरापर्यंत नाही मोजता येत कारण आपली क्षमता कमी आहे. म्हणून असं सर्वदूर जे व्यापून राहिलेलं आहे त्याला म्हणायचं परमात्मा. मला वाटतं आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय हे आपल्या व्यावहारिक दृष्टीने अशा प्रकारे आपण निश्चित समजून घेऊ शकतो. प्रत्येकालाच याचा उलगडा जाणीवेच्या पातळीवर करून घेता येतो. मग मुलांनाही तसं सांगता येईल. बाळाची मूठ छोटी असते, त्याच्या मुठीत किती हवा मावणार मोजता येईल. मोठ्या माणसाची मूठ त्याच्यापेक्षा मोठी होणार, त्याच्यात किती हवा मावली बरं मोजून बघता येईल. कारण मोजायला मूठ उघडली की हवा सगळ्या हवेत मिसळूनच गेली. सगळ्या हवेत मिसळली म्हणजे ती झाली परमात्मा, कारण ती मोजता येणार नाही आहे, अमित आहे, असीम आहे. आणि माझ्या मुठीपुरती बंद केली की किती आहे माहिती नाही, पण माझ्या मुठीत पूर्ण बंद असलेली हवा आहे असं म्हणू शकतो ना. तसंच फुग्यातली हवा आणि फुगा फुटल्यावर त्यातली हवा जी बाहेर मिसळूनच गेली ती वेगळी काढता येते का? नाही काढता येत. पण फुग्यामध्ये भरली गेली की मात्र ती वेगळी येते.
म्हणजे मग तो झाला फुग्यामध्ये असलेला आत्मा, ऊर्जा. आणि फुगा फुटला आणि त्यातली ऊर्जा सगळीकडे पसरली की ती झाली परमात्म्याचा भाग. असं आत्मा आणि परमात्म्याचं हे गणित अव्याहत येणं जाणं हे सर्व सृष्टीमध्ये आणि सृष्टीच्या पल्याडसुद्धा चालू असतं. मग आपल्या व्हिडिओ ऐकताना आपल्या ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी वीणाताई आहेत, त्या वीणाताईंनी प्रश्न विचारला की नातीला समजवायचं आहे त्यांना आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय, मग ते वेगळं तिला कसं सांगायचं. मला वाटतं आत्ता हे सगळं आपण विश्लेषण ऐकलं असेल तर आत्मा अस्तित्व ज्याला प्राप्त आहे त्याच्यामध्ये बंदिस्त असणारी ऊर्जा की जी आवक जावक करू शकते, कमी जास्त होऊ शकते. आणि परमात्मा म्हणजे सर्वव्यापी की त्या ऊर्जेला आवक जावक गरजच नाही, कारण ती सर्व दूर आहेच आहे. त्याला म्हणायचं परमात्मा. म्हणून परमात्मा असा आपल्या दृष्टीमध्ये मावणारा नाही, तो आपल्याला जाणवणारा आहे. तो जाणवायची गोष्ट आहे परमात्मा. आत्मा प्रत्ययाला येणारा आहे, विज्ञानाशी जोडलेला तो आत्मा. आणि ज्ञान पातळीवर जो असतो तो परमात्मा. आता छोट्या नातीला व्यवहारातल्या उदाहरणांनी हे नक्की समजून सांगता येईल. मला वाटतं वीणाताई नक्की सांगू शकतील उत्तम प्रकारे. 17व्या अध्यायामध्ये असंच सांगून दिलं आहे की आहार जीवन विकसनासाठी आवश्यक आहे. पण किती आहार, अशी काही लिस्ट आहे का, असं काही प्रमाण आहे का? नाही ना. प्रत्येक घटकानुसार त्याचा आहार पोषण वेगवेगळं असू शकतं. आणि कोणाकोणाचा आहार असू शकतो, सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचा आहार असतो. म्हणून आहारसुद्धा सर्वव्यापी पण आहे आणि व्यक्तिगत पण आहे. असं दुसरं आणखीन काय असतं बरं सर्वव्यापी पण आणि व्यक्तिगत पण? ते 4 घटक 17व्या अध्यायात आपण समजून घेतले. यज्ञ, तप आणि दान. दान म्हणजे द्यायचं आहे. तिथेही पुन्हा सर्वव्यापित्व आहे. किती द्यायचं जो तो ठरवू शकतो. कोणाला द्यायचं ज्याला त्याला ठरवता येतं. का द्यायचं ज्यानं त्यानं निश्चय करायचा आहे. म्हणजे ही संकल्पना जी आहे ती व्यापक आहे. काय, किती, का, कोणाला, केव्हा सगळं निर्णय करणारा सृष्टीतला कोणताही घटक असू शकतो. कोणताही घटक असू शकतो. डोंगरामध्ये लपलेलं पाणी डोंगरातून उफाळून बाहेर येतं, आपल्याला कुठे कळतं? नदीचा उगम डोंगरातून होतो म्हणतात, पण तो डोंगरातून उगम केव्हा व्हावा, का व्हावा, कसा व्हावा आपण ठरवून करावा. आपण अगदी जमिनीतलं पाणी काढायचं म्हटलं तरी नेमकं किती खोलवर गेल्यावर पाणी लागेल अंदाज असतात, पण प्रत्यक्ष प्रमाण कृती केल्यानंतरच मिळतं. मग अशी कृती करणं म्हणजे यज्ञ. किती काळ केली पाहिजे त्याला म्हणायचं तपश्चर्या. म्हणून आहार, यज्ञ, तप आणि दान हे 4 गोष्टी आपल्याला प्रगल्भतेकडे, विकसनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. आपलीच ओळख आपल्याला पूर्णत्वाने व्हावी म्हणून ह्या 4 माध्यमांचा उपयोग आपण करायचा हे 17व्या अध्यायामध्ये आपण लक्षात घेतलं. मग आपलं विकसन विधायक कारणांसाठी व्हावं का विघातक कारणांसाठी व्हावं हा निर्णय पण ज्याचा त्यांनी करायचा आहे. म्हणून विधायकतेसाठी सातत्याने जर आपलं विकसन करायचं असेल तर त्यासाठी दृढता हवी, निष्ठा हवी, श्रद्धा हवी, संकल्प हवा. म्हणून श्रद्धा हा विषय 17व्या अध्यायामध्ये
या सगळ्या गोष्टींशी यज्ञ, दान, तप, आहार या सगळ्याशी श्रद्धा हा विषय जोडलेला आहे. आणि मग ती श्रद्धा आणि ह्या 4 घटक स्तंभ यांचा परस्पर सापेक्ष अभ्यास कसा करायचा ते 17व्या अध्यायामध्ये सांगून दिलं. आणि परत भगवंतांनी हेही सांगितलं की हे सगळं पूर्वीच्या ग्रंथांमध्ये आहेच आहे, हे नव्याने काहीच मी सांगत नाही. आणि म्हणून ज्यांना हा अभ्यास करायचा आहे ते ऋषी मुनी पूर्वापार ओमनी ध्यानधारणा, बैठक, श्रद्धा दृढ करत आलेले आहेत. कोणी ओमनी करतात, कोणी तत्चा उच्चार करून म्हणजे व्यापकतेशी स्वतःला जोडून घेऊन दृढता आणतात, तर कोणी सतशी म्हणजे वैयक्तिक स्तरावरती स्थिरता मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. म्हणून ओम तत् सत प्रत्येक अध्यायाच्या पुष्पिकेमध्ये शेवटी सुद्धा ओम तत् सत हे शब्द आलेत. आणि गंमत म्हणजे भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये एका श्लोकात पण हे शब्द आलेत. आणि मग त्या ओम तत् सतचा वापर कोण केव्हा करतं ते पण या 17व्या अध्यायात सांगून दिलं आहे. आपण ते सगळं लक्षात घेतलं आहे. आता पुढे कोणता विषय भगवंत मांडणार आहेत कसा, की अर्जुनाच्या काही अजून विचारांना चालना मिळते आणि अर्जुन काही जिज्ञासा जागृत करतोय, तेही आपल्याला समजून घ्यायला हवं ना. हे सगळं ऐकल्यावर ओम तत् सत विषयी आपल्याही मनात काही जिज्ञासा उत्पन्न होऊ शकते. मग पुढच्या अध्यायामध्ये तेच आपण समजून घेऊया. अर्जुनाच्या मनात जिज्ञासा आहे काही, की भगवंत स्वतःच काही आणखीन सांगणार आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला श्लोक ऐकायला हवेत. मग सुरुवातीला ऐकूया 18व्या अध्यायातले श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ 18 अर्जुन उवाच. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं. त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. श्रीभगवानुवाच. काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्रः त्रिविधः सम्प्रकीर्तितः. यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते. मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्. स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन. सङ्गं त्यक्त्वा फलं चैव सत्यागः सात्विको मतः. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते. त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः. न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. यस्तु कर्मफलत्यागी सत्यागी इत्यभिधीयते. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. श्लोक तर ऐकले आपण. 18वा अध्याय हा कळसाध्याय मानला जातो. हा पण फार महत्त्वाचा मानतात, कारण सगळ्या गीतेचं सारतत्व या अध्यायामध्ये एकत्रितपणे आपल्याला अभ्यासायला मिळतं. म्हणून 18वा अध्यायही तितकाच महत्त्वाचा आहे.
आणि 18व्या अध्यायामध्ये एक मूलभूत तात्विक विषय अर्जुनाने सुरू केला आणि भगवंतांनी त्याविषयी विवेचन करत करत कसं अर्जुनाला ज्या रस्त्यावर घेऊन जायचं होतं त्या रस्त्यावर बरोबर भगवंत आणून सोडतायत, हे पण बघण्यासारखं आहे, समजून घेण्यासारखं आहे. सहज सहज कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश न आणता भगवंत अर्जुनाला असं काही त्याच्यात जिज्ञासेची उकल करून दाखवत योग्य ठिकाणापर्यंत मुक्कामापर्यंत घेऊन जातात की दमणूक सगळी संपून जाते. अर्जुनाच्या मनावर जे मळभ साचलं होतं, अर्जुनाच्या मनामध्ये जे किंतु परंतु ठाण मांडून बसले होते, त्या किंतु परंतूंना दूर करणं, मनावर साचलेलं मळभ नाहीसं करून स्वच्छ सूर्यप्रकाश, स्वच्छ उजळणारी वाट कशी अर्जुनापर्यंत सामोरी येईल ते भगवंतांनी अतिशय उत्तम प्रकारे या अध्यायात मांडलं आहे. पण त्याची सुरुवात अर्जुनाने केली आहे बरं. म्हणजे भगवंतांनी सुरुवात नाही केली, सुरुवात केली अर्जुनाने. पण अर्जुनाच्या जिज्ञासेतून भगवंतांनी त्यांना बरोबर अर्जुनाला त्या वाटेवर घेऊन गेलेत. मग अर्जुनाने जिज्ञासा काय प्रकट केली आहे? पहिल्या श्लोकामध्ये आपण श्लोक ऐकला. अर्जुनाने एक प्रश्नच विचारून टाकला की आत्तापर्यंत खूप वेळा भगवंता मी तुझ्या तोंडून 2 शब्द सातत्याने ऐकले. कोणते 2 शब्द ऐकले आठवून बघा. बहुतेक प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला हे शब्द वापरावे लागलेच आहेत. कोणते 2 शब्द आहेत? एक शब्द आहे त्याग आणि दुसरा शब्द आहे संन्यास. कित्येक अध्यायांच्या नावामध्ये सुद्धा संन्यास शब्द आहे. त्यामुळे ह्या 2 शब्दांपर्यंत आता अर्जुनाची गाडी येऊन थांबली. या 2 शब्दांमध्ये नेमका फरक काय आहे ते काही मला उलगडत नाही आहे, असा अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न विचारून टाकला. काय प्रश्न विचारला? संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम. वेदितुम म्हणजे जाणू इच्छितोय, खुलासा नकोय मला, जाणायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आणि आता अर्जुन कृष्णाला महाबाहो म्हणतोय कारण आता कृष्णाच्या सामर्थ्याची प्रचिती अर्जुनाला मनोमन उमगलेली आहे की कृष्णाचं सामर्थ्य केवळ शारीरिक नाही आहे, मानसिक नाही आहे, बौद्धिक नाही आहे, त्याच्या पल्याड व्यापकतेला सामावून घेणारं आणि व्यापकतेला सामोरं आणण्याचं सामर्थ्य कृष्णामध्ये आहे. म्हणून आता अर्जुन कृष्णाला उद्देशून पहिल्याच ओळीमध्ये महाबाहो शब्द वापरतोय की तुझ्याकडे हे पण सामर्थ्य आहे माझ्या जिज्ञासांची पूर्ती करण्याचं. मग आता या जिज्ञासेची पण पूर्ती तूच कर ना. संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम. मला गाभा हवाय, मूलापर्यंत पोहोचायचं आहे. कारण पोषण करणारं मूळ असतं ना, त्यामुळे ते मूळ मला जाणून घ्यायचं आहे की जेणेकरून आत्ता जे व्यापकत्व मला रुचतंय ते स्थिर स्थायी स्वरूपामध्ये राहील. आणि दुसऱ्या ओळीत काय म्हटलं? त्यागस्य च ऋषिकेश. ऋषिकेश पण कृष्णाला उद्देशून म्हटलंय. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. सामर्थ्य कशासाठी हवं? इंद्रियांचा स्वामी बनण्यासाठी. दशेंद्रिय आहेत आपल्या प्रत्येकाकडे आणि ह्या प्रत्येक इंद्रियाला काय अफाट सामर्थ्य प्राप्त झालंय हो. केव्हा प्राप्त झालंय? वरदान स्वरूप. जेव्हा व्यक्तीला अस्तित्व प्राप्त होतं तेव्हाच हे सामर्थ्य ऋषिक म्हणजे इंद्रियांनाही प्राप्त झालेलं आहे. मग अशा सामर्थ्यवान इंद्रियांना बलदंड इंद्रियांचं स्वामी बनायचं, महाबाहो व्हायचं सोपी गोष्ट आहे काय?
पण ते किमया कृष्णाला साधलीये हे आता अर्जुनाला उमगलंय. म्हणून ऋषिकेश शब्द पुन्हा एकदा अर्जुनाने वापरलाय. आधी व्यासमुनीने अनेक वेळा हा शब्द वापरलेला आहे. ऋषिकेश शोधून काढा किती वेळा आलेला आहे, कोणकोणत्या अध्यायामध्ये. छान मजा येईल. आणि त्या प्रत्येक वेळी तो व्यासमुनींनी वापरलाय, अर्जुनाने वापरलाय का काय, तो संदर्भ पण लक्षात येईल. आता आपण शेवटच्या अध्यायापर्यंत आलोय, मग असा छान अभ्यास करायला मजा येईल ना. ग्रहपाठ म्हणून बघा शोधून. ऋषिकेश शब्द पहिल्या श्लोकात वापरला. आणि पुढे काय, पृथक केशी निषूदन, केशी नावाच्या असुराला निषूदन, ठार करणारा, हे पण कृष्णाचंच एक नाव आहे. म्हणून 3 नावं एकाच श्लोकामध्ये वेगवेगळ्या पैलूंच्या द्वारे अर्जुनाने व्यक्त केली की मला तुझ्यातले हे वेगवेगळे आयाम व्यक्तिमत्वाचे, प्रगल्भतेचे मला आता उलगडायला लागलेत बरं. किती सहजपणे अर्जुनाने कृष्णाशी संवाद साधला. महाबाहो ऋषिकेश केशी निषूदन, म्हणजे शारीर स्तरावर, मानस स्तरावर आणि बुद्धी स्तरावर. कारण तत्व जाणायचं आहे. म्हणजे या तिन्ही विषयी तुझं सामर्थ्य मला उलगडलंय बरं. तेव्हा आता मी तुलाच हा जिज्ञासायुक्त प्रश्न विचारतोय. साहजिक आहे, भगवंतांनाही अर्जुनाची आता तेज गती, गतिमानता, विचारांची बदलती दिशा भगवंतांना पण आता जाणवतीये. आणि म्हणून सहज भगवंत अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करतायत. भगवंत सरळ सरळ सांगतायत की हे बघ, तुला संन्यास आणि त्याग ह्या 2 संकल्पना, 2 संज्ञांचं तत्व जाणून घ्यायचं आहे. मग आधी समाजामध्ये या 2 संज्ञांविषयी काय विचार आहेत. जे जाणकार आहेत, मनीषिणः विचक्षणाः, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, जे तत्ववेत्ते आहेत, त्यांची या बाबतीतली मतं काय आहेत ती मी आधी तुला सांगतो. आणि मग तू मला प्रश्न विचारलायस म्हणून माझ्या उत्तराकडे वळतो. म्हणून पहिल्या 2, दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आधी तत्कालीन समाजामध्ये धुरीणांनी, जाणकारांनी, अभ्यासकांनी ह्या 2 संकल्पनांविषयी, त्याग आणि संन्यास याविषयी काय मांडणी केलेली आहे ती आपल्यापर्यंत पोचवली आहे. मग दुसऱ्या श्लोकामध्ये काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः, कवयः विद्वान असं जाणतात. काम्यानां कर्मणां न्यास, संन्यास म्हणजे काय, तर जी काम्य कर्म आहेत, काम्य म्हणजे वासना, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, तोच तर मूळ आहे ना. म्हणून काम्यानां कर्मणां न्यास, म्हणजे थोडक्यात रजोगुण आला हो. कारण 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगून टाकलं की रजोगुणापासून काम आणि क्रोध उत्पन्न होतात, तस्माद एतत् रजेत सांगून टाकलं. अनेक अध्यायामध्ये या कामविषयी भगवंतांनी उलगडा केलाच आहे. मग जाणकार आहेत ते ह्या सगळा अभ्यास करतात ग्रंथांचा. आणि काम्यानां कर्मणां न्यास, न्यास करायचा, विलय करायचा, त्याला म्हणायचं संन्यास, असं त्यांचं मत आहे. अजून समाजातला एक गट आहे, त्याचं मत काय आहे, दुसऱ्या ओळीत ते सांगून टाकलं. प्राहुस्त्यागं विचक्षणाः, जसं काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्मफलत्यागं. काही जण म्हणतात काम्यानां कर्मणां न्यास, कर्माचा विलय करायचा. पण कर्माचा विलय कसा करता येईल, म्हणून काही जण म्हणतात कर्माचा लय करणं तर अवघड आहे बाबा, त्यापेक्षा सर्व कर्मफल त्याग, त्याला त्याग म्हणायचं. म्हणजे लय करायचा, संन्यास करायचा तो एक तत्व झालं, आणि त्याग करायचा हे दुसरं. कर्माच्या फळाचा त्याग, कारण कर्म करणारी व्यक्ती, त्याग करणारी पण व्यक्ती. अजून समाजात काय मत आहे, 3रं मत सांगितलं. त्याजन दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः, मनीषिणः. पुन्हा जे अभ्यासक आहेत, जाणकार आहेत, तत्ववेत्ते आहेत, धुरीण आहेत,
अशा गटाचं मत काय आहे? त्याज्यन, त्याग करायचा, दोषवत इति एके कर्म, प्रत्येक कर्म दोषवत आहे, काही ना काही त्याचा उपाधी. जसं औषधाची गोळी घेतली की काही ना काही साईड इफेक्ट आजच्या भाषेत म्हणतात ना, होतोच म्हणे. आपण बोललो तर आपला आवाज बाहेर ध्वनीच्या रूपाने जातो, म्हणजे काय होतं? त्या हवेतली स्पंदनं जी आहेत ती बदलतात ना. जी स्थिर होती ती बोलायला सुरुवात झाल्यावर त्या स्पंदनांची आंदोलनं वेगवेगळी व्हायला लागली. तसं इथे सांगून टाकलं भगवान, सगळ्याच कर्मामध्ये काही ना काहीतरी दोष आहेच, म्हणून त्याज्यन दोषवत, म्हणून कर्मच टाळायचं. आता हे शक्य आहे का वगैरे नंतरचा भाग. पण काही समाजातल्या काही जणांचं मत असं आहे. आणखीन काय काही जणांचं मत आहे? हां, दोषवत कर्म आहेत खरी, हे सत्य, पण यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमितीच्या परे, न त्याज्यम, त्याचा नाही त्याग करायचा. कशाचा? यज्ञ, दान, तप. 17व्या अध्यायात याच्याविषयी भरपूर बोललोय आपण. या 3 कर्मांचा त्याग मात्र करायचा नाही, असं काही जणांचं मत आहे. आता अर्जुनाने प्रश्न भगवंतांना विचारलाय, त्यामुळे ही समाजातली प्रस्थापितांची मतं सांगितली भगवंतांनी. आता स्वतःच्या विषयी सांगतात की माझं काय मत आहे या सगळ्या गलबल्यामध्ये. पुढच्या श्लोकात निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम, त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. आता मी 2 संकल्पना एकत्र नाही करत. हां, मी त्यागाविषयी पहिल्यांदा सांगतो असं भगवंत म्हणतात. त्यागाविषयी काय सांगून दिलं? 2 विशेषणं आता भगवंतांनी अर्जुनासाठी वापरली बघा. अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये 3 नावं, 3 विशेषणं कृष्णासाठी वापरली, भगवंतांसाठी. तर या श्लोकामध्ये अर्जुनासाठी पण त्यांनी विशेषणं वापरली. कोणती विशेषणं वापरली? भरत सत्तम, भरत कुळातला सर्वश्रेष्ठ सद्विचार करणारा असा अर्जुन. आणि पुरुष व्याघ्र, पुरुष म्हणजे सामर्थ्य, नरपुंगव, व्याघ्रासारखं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे असा अर्जुन. अर्जुनाला अशी विशेषणं भगवंतांनी उत्तर देताना वापरली. कशाचं उत्तर देत आहेत? त्याग आणि संन्यास या दोन्हीमधलं तत्वविचार नेमका काय आहे, म्हणून त्यागाविषयी भगवंतांनी सांगून टाकलं. आता माझ्याकडून तू ऐक, माझं काय मत आहे ते. पुढल्या श्लोकापासून भगवंत आता स्वतःचं मत सांगणार आहेत. पुढल्या श्लोकात सांगून दिलं, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. माझं पण असंच मत आहे बरं अर्जुना. यज्ञ, दान आणि तप ही 3 प्रकारची कर्म आहेत, त्यांचा त्याग तर विचारच करू नकोस. उलट काय विचार करायचा? कार्यम एव तत्, ते करणं हे तर दायित्व आहे. त्याग कुठला करणार आहोत? ते दायित्व निभावण्यासाठी तर वरदान स्वरूप सगळं व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे. काय काय आणि कसा त्याचा उपयोग वगैरे पुढच्या श्लोकांमध्ये येणारच आहे. अजून दुसऱ्या ओळीत काय सांगून दिलं? यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणा. काही कर्म करायची, यज्ञ, दान, तप, पावनानि, शुद्धीकरणाची क्रिया आहे हो. रोज आपण ज्या जागी बसतो ती जागा स्वच्छ असावी असं वाटतं की नाही? आपण करून घेतो की नाही? घरातल्या जमलेल्या धुळीचा थर आपण स्वच्छ करून घेतो की नाही? म्हणजे शुद्धता, पवित्रता, शुचिता ही नकळतच सहजपणे व्यक्तीला हवी वाटत असते. जोपर्यंत अहम अस्तित्वाची जाण आलेली नसते तोपर्यंत छोटं बाळ कुठेही ठेवा, कुठेही कशाही स्थितीमध्ये ठेवा, शुचिता अंतर्भूतच असते. त्यामुळे बाह्य शुचित्वाशी त्याला देणं घेणं नसतं. त्याविषयी भगवंत पुढे कसं सांगणार आहेत बघूया.
पण आत्ता भगवंतांनी सांगून दिलं, यज्ञ दान आणि तप ही कर्म पावनानी मनीषिणाम. एकदा जाणीवा प्रगल्भ व्हायला लागल्या, व्यक्ती म्हणून स्वची जाणीव व्हायला लागली की ह्या 3 क्रिया करणं कर्तव्य म्हणून गरजेचं आहे. म्हणजे ती अशुद्धी जी मनामध्ये ठाण मांडून बसते इंद्रियांद्वारा प्रवेश करून, ती अशुद्धी शुद्धी होऊ शकते. म्हणून या 3 क्रिया कर्तव्य समजून, दायित्व समजून निभावायला हव्यात. मग कोणत्याही क्रिया दायित्व समजून निभावायच्या असतील तर पुढच्या श्लोकात त्याविषयी आता विस्तारपूर्वक सांगायला सुरुवात केली भगवंतांनी. काय सांगितलं पुढच्या श्लोकात? एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. उत्तम, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचंय. तुला तुझी जिज्ञासा पूर्ती करून घ्यायची आहे ना, म्हणजे तुला अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास करायचा आहे. म्हणून मग तू माझं हे निश्चित मत समजून घे. काय? एतानी अपि कर्माणि, यज्ञ दान आणि तप ही 3 प्रकारची कर्म करायचीच आहे, ते दायित्व आहे. मग ती करताना खबरदारी कोणती घ्यायची? संगं त्यक्त्वा फलानि च. आसक्ती आणि फलाविषयीची अभिलाषा. हे कर्म केल्यावर मला असंच परिणाम त्याचा दिसला पाहिजे, त्याला म्हणायचं फळाची अभिलाषा. ती पण नको. आणि काय नको? संगन, हाच कर्म मला करायला मिळायला पाहिजे, यापेक्षा दुसरं काम नकोच. ही आसक्ती पण नको. आणि काय सांगितलं? मग हे 2 जर टाळायचं असेल तर जे कर्म ज्यावेळीच करायची, यज्ञ दान तप स्वरूपातलं जे कर्म करायची आवश्यकता सामोरी येईल त्यावेळी कर्तव्यानीती, ते दायित्व म्हणून निभावायचंच आहे. वरदान स्वरूप जे जे मला मिळालं आहे ते अशा प्रकारचं कर्म रुजू करण्यासाठीच मिळालं आहे, हे ध्यानात घ्यायचं आणि समर्पित वृत्तीने यज्ञस्वरूप कर्म करायला सुरुवात करायची. मग ही सुरुवात केल्यानंतर शरीराला जसं वरदान स्वरूप इंद्रिय प्राप्त आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, अनेक आपले पचनेंद्रिय, श्वसनेंद्रिय, रक्ताभिसरण केंद्र, असे वेगवेगळे अवयवांचे गट पण आहेतच ना शरीरामध्ये. पण या सगळ्यांना सामावून उरणारे 3 गुण प्रत्येकाशी जोडले गेलेले आहेत. म्हणून पुढच्या श्लोकापासून 3 श्लोकांमध्ये भगवंत ह्या त्रिगुणांचा प्रभाव कर्तव्य समजून कर्म करताना कसा प्रकट होतो त्याविषयी खुलासा करून टाकतात. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. यज्ञ दान तप या प्रकारची कर्म करायची. 3 प्रकार आहेत कर्माचे, सगळी मिळून कर्मच. पण यज्ञस्वरूप कर्म, दान आणि तप 17व्या अध्यायात या सगळ्याचं विशेष आपण ऐकलेलं आहे, त्याची पुनरावृत्ती नको. मग काय सांगून दिलं? मोहात तस्य परित्याग. आपण ठरवतो, ह्या कर्माविषयी निर्णय करतो. जे कर्म सामोरं येईल ते माझ्या प्रिय आहे का, मला त्यातून काय मिळणार आहे, किती वेळ करावं लागणार आहे, कशा पद्धतीने करावं लागणार आहे, त्याचं कोणी निरीक्षण परीक्षण करा वगैरे 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 असंख्य विचार मोहळासारखे आपल्या चित्तामध्ये ठाण मांडून बसतात आणि मग आपल्याला त्या कर्माविषयी अनास्थाच उत्पन्न होऊन जाते, जरी ते दायित्व असलं तरीही. नियतस्य तु संन्यास कर्मणा न उपपद्यते. दायित्व म्हणून जे करायचं आहे ना त्याचा त्याग नाही बरं करायचा कधी. पण मोहामुळे व्यक्ती अशी गुरफटत जाते आणि कर्तव्यही विसरून जाते, दायित्व निभावायचं टाळायला लागते. असं जेव्हा घडतं तेव्हा त्रिगुणांपैकी कोणता गुण प्रभावी झाला? गुणत्रय विभाग योग अध्याय पण अभ्यासला.
स्वाभाविक तामस गुण प्रभावी झाला. आता तमोगुण प्रभावी झाला तर स्वाभाविक बाकीचे 2 गुण काय करतात तेही आपण गुणत्रय विभाग अध्यायात समजून घेतलंय. जा तू हो वरचढ असं नाही आहे. त्या बाकीच्या दोघांना पण वाटतं आम्ही तुझ्यावर चढवणार, आम्ही तुझ्यावर चढ. मग रजोगुणावर चढ व्हायला लागला तर तो कसा ओळखायचा आचरणातून? त्यागाच्या बाबतीत, संन्यासाच्या बाबतीत. मग पुढच्या श्लोकामध्ये त्यागाविषयी आत्ता भगवंत सांगतायत, म्हणून पुढच्या श्लोकात रजोगुणाच्या प्रभावामुळे त्याग कसा प्रकाशित होतो ते सांगून दिलं. दुःखमित्येव यत्कर्मकाय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्. त्याग करेल सुद्धा व्यक्ती, पण करत असताना दुःखम इति एव हे आचरण केलं किंवा या गोष्टीचा त्याग केला तर मला क्लेश होणार आहेत. म्हणजे आचरण करताना होणारे क्लेश पण मला नको असतात आणि आचरण केल्यानंतर जे प्राप्त होणार आहे त्याचा पण त्याग करताना मला क्लेश होणार असतात. आचरण करताना काय क्लेश, देहाला क्लेश नको. आणि दुसरा राजसन त्यागन नैव त्यागफलं लभेत. मग बळजोरीने कसं बसं ते कर्म केलं तर त्याच्या फळाचा आनंद नाहीच मिळणार, तो त्यागाशी जोडला जाणारच नाही. तेही भगवंतांनी स्पष्ट करून सांगितलं. व्यावहारिक उदाहरणं अनेक आपल्याजवळ असणार आहेत. आता थोडं आपण स्वतःच अभ्यास करायला सुरुवात करायची. आता अशी उदाहरणं आपणच शोधायचा प्रयत्न करायचा, निरीक्षणातून परीक्षणातून. तिसरा त्याग कोणत्या प्रकारचा? तामस समजला, राजस समजला. आता तिसरा सात्विक त्याग आहे. त्याच्याविषयी काय सांगून दिलं पुढल्या श्लोकात भगवंतांनी? कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन. अर्जुन म्हटलंय. अर्जुन अतिशय सरळ मनाचा आहे. त्यामुळे कार्यम इति एव नियतं कर्म, दायित्व म्हणून जे कर्म करायचंच आहे ते क्लेशकारक आहे का? त्याच्यापासून मला फलित म्हणून काही मिळणार आहे का? मला हवंय ते? हे सगळे विचार दूर सारून संगं त्यक्त्वा फलञ्चैव, आसक्ती आणि फलाविषयी नाहीच विचार मनात आणायचे आणि मग त्याग केला तर तो त्याग सात्विक मानला जाईल. उच्च कोटीला अशी व्यक्ती सहजपणे जाऊ शकेल. हे सगळं त्यागाविषयी का सांगतायत भगवंत? आधी संन्यासाचं पण तत्व विचारलंय ना, पण मूलाधार आधी महत्त्वाचा ना. बेस पक्का असेल तर त्याच्यावर इमारत उभी करता येईल. पत्त्यांचा बंगला करताना सुद्धा काय करावं लागतं? खाली बेस पक्का जास्त पत्त्यांचा करावा लागतो, मग त्याच्यावर कमी, त्याच्यावर कमी, त्याच्यावर कमी, असाच पत्त्यांचा बंगला केला जातो ना. म्हणून आधी भगवंत इंद्रियांच्या माध्यमातून जो त्याग करायचा असतो त्याच्याविषयी सांगतायत आणि मग हळूहळू त्या त्यागाला शारीरिक प्रक्रियेतून मानसिकतेपर्यंत आणि मानसिकतेतून बौद्धिक स्तरापर्यंत कसं न्यायचं, मग संन्यासाकडे कसं वळवायचं त्याविषयी सांगणार आहेत. म्हणजे हा बेस तयार करण्याचं काम चाललंय बरं. म्हणून यज्ञ, दान आणि तप ही जी कर्म आहेत ती का नाही, म्हणजे कर्म या 3 स्वरूपामध्ये, कर्म यज्ञरूप कर्म करायचं आहे, कर्म दान स्वरूप कर्म करायचं आहे आणि कर्म तपस्वरूप. कर्म हा शब्द कॉमन आहे. ते यज्ञ स्वरूप करायचं, ते दान स्वरूप करायचं आणि ते तपस्वरूप करायचं. म्हणजे आपोआप त्याग ही कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. त्यागामागचं तत्व लक्षात येईल. मग यज्ञकर्म कसं 3ऱ्या अध्यायात सांगून दिलं आहे, दानकर्म कसं 17व्या अध्यायात सांगून दिलं आहे
आणि तपकर्म कसं 6व्या अध्यायात 4थ्या अध्यायात सांगून दिलं. त्यामुळे सगळ्याची उजळणी या ठिकाणी भगवंत एकेका श्लोकामधून करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये अजून स्पष्टीकरण थोडंसं भगवंतांनी केलं या त्याग तत्वाविषयी. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. छिन्न संशय अशी एकदा व्यक्ती झाली, दृढ झाली, संकल्पित झाली, निष्ठापूर्वक आचरण करायला लागली यज्ञदान तपस्वरूपाने, की आपोआप कृतीतून काय प्रकट व्हायला लागतं? न द्वेष्टी अकुशलं कर्म. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले न अनुषज्यते. जे आवडतंय, जे प्रिय आहे, ज्याच्यामध्ये काही आविष्कार करण्याचं सामर्थ्य मला दाखवता येत आहे आणि समाजामध्ये प्रस्थापित होता येणारे अशाच कर्माशी मी जोडलेला राहीन, असं नाही व्यक्ती विचार करत. कित्येक वेळा नामदेवांनी म्हटलंय ना, मला विठोबाजवळ स्थान नकोच आहे, मला पायरी हवी आहे. पायरी राहणं किती छान ना. येणारा प्रत्येक भाविक भक्त हा माझ्या स्पर्शाने मला स्पर्श करेल आणि पुढे जाईल, आणि अशा या भाविक भक्ताच्या स्पर्शाने जी मलिनता माझ्यामध्ये साचलेली असेल ती आपोआप दूर होईल. त्यागी सत्व समाविष्टो, मी सर्व समावेशक बनून जाईन. मग ती व्यक्ती मेधावी ठरेल. मग तिला संन्यासाचं तत्व जाणण्यासाठी क्षमता आपोआप प्राप्त होईल, जाणीवा आपोआप प्रगल्भ होतील. किती सुंदर भगवंतांनी सांगून दिलंय. एकच फक्त तत्व समजून घ्यायचं त्यागाच्या बाबतीतलं, की कर्म कोणत्या प्रकारचं आहे. न द्वेष्टी अकुशलं कर्म आणि कुशले न अनुषज्यते. बस, याच्याविषयी लोभ मोह माया नको, आणि याच्याविषयी अनास्था तिरस्कार तेही नको. संतुलन. बस, ही संतुलित वृत्ती एकदा उत्पन्न झाली, एकदा रुजली की व्यक्ती मेधावी. का मेधावी? कारण चिन्ह संशय हा संशय किंतु परंतुचा वळसा पडेनासा झाला की पूर्ण प्रकाश बुद्धीचा, त्याला म्हणायचं मेधा. बुद्धीचा पूर्ण प्रकाश, प्रगल्भ जाणीवा विकसित होणार. आणि मग काय लक्षात येणार? पुढच्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी ते सांगून दिलं की असं मेधावी व्हायला लागली, जाणीवा पूर्ण विकसित व्हायला लागल्या की लक्षात येतं, न हि देहवृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः. देहभृता म्हणजे हा शब्द आधी पण गेला आहे 8व्या अध्यायामध्ये. देह धारण करणाऱ्या व्यक्तीला कर्माचा त्याग हे तत्व पण आधी भगवंतांनी सांगून दिलेलंच आहे. यस्तु कर्मफलत्यागी सत्यागी इत्यभिधीयते. म्हणून कर्मफळाचा त्याग महत्त्वाचा आहे. फळाचा कर्मत्याग करताच येणार नाहीये. पुन्हा एकदा भगवंतांनी खुंटा हलवून बळकट केलेला आहे. तेव्हा कर्माचा त्याग शक्य नाही, कारण देहधारी आहोत. त्यामुळे यज्ञ वरदान स्वरूप जे जे प्राप्त झालंय ते कर्म करायलाच प्राप्त झालंय. त्यामुळे कर्म घडणारच आहे. तू इच्छा कर, नाहीतर करू नकोस. आणि मग कर्म घडलं की 3 प्रकारचं फळ मिळणार. अनिष्टमिष्टम मिश्रणच त्रिविधं कर्मणः फल भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्. भवत्यत्यागिनां प्रेत्य, प्रेत्य म्हणजे या संसारामध्ये, आणि पल्याड. संन्यासी आणि त्यागीचा भेद हळूहळू भगवंत उकलून दाखवायला तत्व दोन्ही मागचं त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे
ते उलगडून दाखवायला भगवंत सुरुवात करतायत. कर्माची 3 प्रकारची फळं भिडतातच, कारण कर्म त्याग करूच शकत नाही आपण, कर्म करावंच लागणार आहे. मग एक तर फळ अनिष्ट असेल, आपल्याला जे अपेक्षित आहे त्यापेक्षा वेगळंच विपरीत. इष्ट असेल, जे हवं आहे ते असेल, किंवा मिश्र असेल. ओके, हां मी असं मिळेल नव्हतं पण मिळालं आहे, वाटलं होतं की असं पण मिळू शकतं. त्रिविधं कर्मणः फलम, 3 प्रकारची ही फळं कोणत्याही कर्मामुळे उत्पन्न होणारच आहे. मग त्यागी आणि संन्यासी याच्यामध्ये फरक काय येतो? तो आता गाभा महत्त्वाचा पुढच्या श्लोकांमध्ये उलगडणारच आहे. तो उलगडण्याचं काम कोणी केलेलं आहे? पुढच्या श्लोकात भगवंतांनी तेही सांगून दिलं. सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. सगळी कर्म सिद्धीपर्यंत पोहोचायची असतील तर कृतयुगापासून म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपासून त्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत ते सांगून दिलेलं आहे. तू फक्त त्याचा मागोवा घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. मी पुन्हा तुला एकदा जाणीव करून देतो हां, की जे 5 कारणं आहेत कोणत्याही कर्माला सिद्धीपर्यंत घेऊन जाण्यासाठी. इथे पण पंचसूत्री आहे बरं. भगवद्गीतेमध्ये जी पंचसूत्री आहे ती अशी कर्माला त्याग आणि संन्यास या टप्प्यांकडे घेऊन जाते. मग ते 5 टप्पे कोणते आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला कळणार आहेत. पण आत्ता थोडी उत्सुकता तशीच ठेवूया की ही कोणती 5 कारणं, कोणते 5 घटक भगवंत सांगतायत ते जाणून घ्यायची उत्सुकता थोडी शिल्लक ठेवूया. आणि एवढंच या सगळ्या विवेचनातून मर्म म्हणून लक्षात ठेवूया, त्याग कशाचा करू शकतो आपण? जे आपण ॲक्वायर केलं आहे, मिळवलं आहे, त्याचा त्याग करता येईल. पण जे इनबिल्ट आहे, डोळ्यांनी बघणारच आहेत, कान ऐकणारच आहेत, अगदी तान्हं बाळसुद्धा आकर्षक रंग समोर आला की कोणीही न शिकवताना त्या रंगाकडे एकटक बघत राहतो डोळ्यातून पाणी यायला लागेपर्यंत. आता डोळे दुखायला लागलेत म्हणून त्या बघण्याचा त्याग करावा, म्हणजे बघणं ही प्रक्रिया इनबिल्ट आहे, ऐकणं इनबिल्ट आहे, श्वसन इनबिल्ट आहे. म्हणजे असं वरदान स्वरूप माझ्यामध्ये येऊन मुरलेलं आहे, त्याच्या बाबतीत मी काय करू शकते? त्याग नाही ना करू शकत. मग या माध्यमातून जे जे मी मिळवीन, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख तां स्थितिक्षस्व भारत. आधी तितिक्षस्व सहनक्षम बनायचं, मग हळूहळू त्यांचा त्याग करायचा. म्हणजे त्याग ही कृती आहे, कृतीशी जोडलेली आहे, तर संन्यास हे वृत्तीशी जोडलेलं आहे. की बघेन, डोळे माझे बघत राहणारच आहेत, पण त्या डोळ्यांनी बघितलेलं मी चित्तात रुजवायचं की त्याला नाहीच स्थान द्यायचं? बाहेर तर मी काढून टाकू शकत नाही, पण त्यापासून मी संन्यास घेऊ शकते. वृत्ती म्हणून संन्यास ही वृत्ती आहे, तर त्याग ही कृती आहे. आणि म्हणून भगवंत 18व्या अध्यायामध्ये कृती आणि वृत्ती ह्या दोन्हींचा मेळ कसा साधायचा ते उक्तीतून, बोलण्यातून सांगत आहेत. म्हणून कृती एका बाजूला आहे, वृत्ती एका बाजूला आहे, आणि या दोन्हीचा मेळ कसा घालायचा ते उक्ती
द्वारे भगवंत आपल्याशी संवादातून सांगणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय 5 कारणं आहेत, कसं आपण कृतीतून वृत्तीकडे शिफ्ट होऊ शकतो वगैरे वगैरे सगळं भगवंत सांगणार. आपण जाणून घेणार आणि मेधावी होण्यासाठी प्रयत्नशील राहणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक जरूर करा. शेअर तर आपण करत असालच. आणि हो, आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसलात तर सबस्क्राईब जरूर करा. आणि बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि आपल्याला जर काही प्रश्न असले असेच तर जरूर आपण विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे ते आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा मागोवा घेत विवेचन करणं सोपं जाईल. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.